स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र काय सांगते? तुम्हाला कधी स्वप्नात साप दिसला आहे का? अनेक लोक सापाचे स्वप्न पाहिल्यानंतर घाबरून जातात. कारण साप म्हणजे धोका, भीती आणि रहस्य असे मानले जाते. पण स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात साप दिसणे नेहमीच अशुभ नसते. काही वेळा ते मोठ्या बदलाचे, धनलाभाचे किंवा भाग्योदयाचे संकेतही असू शकतात. चला जाणून घेऊया यामागचे रहस्य. स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय? स्वप्नशास्त्रामध्ये सापाला एक रहस्यमय प्रतीक मानले जाते. सापशक्ती, परिवर्तन, गुप्तशत्रू, आध्यात्मिक ऊर्जा आणि जीवनातील बदल यांचे प्रतीक मानला जातो. म्हणून सापाचे स्वप्न कोणत्या परिस्थितीत दिसले यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. एक, फक्त साप दिसणे. जर स्वप्नात फक्त साप दिसला आणि तो तुम्हाला काहीही करत नसेल, तर काही मान्यतानुसार जे जीवनात मोठे बदल होण्याचे संकेत मानले जातात. नवीन संधी किंवा नवीन सुरुवात होण्याचेही हे चिन्ह मानले जाते. 2. पांढरा साप दिसणे. स्वप्नात पांढरा साप दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार हे धनलाभ, यश किंवा शुभ बातमीचे संकेत असू शकतात. अनेक लोक याला भाग्योदयाशी जोडतात. 3. काळा साप दिसणे. काळा साप दिसणे अनेकांना घाबरवते. काही मान्यतानुसार हे सावध राहण्याचा संकेत असू शकतो. जीवनातील एखाद्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे हे चिन्ह मानले जाते. 4. साप पाठलाग करत असेल तर? जर साप तुमचा पाठलाग करत असेल तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या भीतीपासून किंवा समस्येपासून दूर पळत आहात असे मानले जाते. हे स्वप्न स्वतःकडे लक्ष देण्याचा संदेश देऊ शकतो. 5. साप चावल्याचे स्वप्न. साप चावल्याचे स्वप्न पाहून अनेक जण घाबरतात, पण स्वप्नशास्त्रानुसार काही वेळा हे जीवनात मोठा बदल होण्याचे संकेत मानले जातात. हे नेहमीच अशुभ असते असे नाही. 6. नाग दिसणे. स्वप्नात नाग दिसणे अनेक धार्मिक मान्यतांमध्ये शुभ मानले जाते. विशेषतः नाग शांत अवस्थेत दिसल्यास ते आध्यात्मिक प्रगतीचे संकेत मानले जातात. 7. घरात साप दिसणे. जर स्वप्नात घरात साप दिसला तर काही लोकमान्यतानुसार घरातील परिस्थितीकडे लक्ष देण्याचा हा इशारा असू शकतो. 8. अनेक साप दिसणे. अनेक साप एकत्र दिसल्यास काही मान्यतानुसार तुमच्या आजूबाजूच्या लोकांविषयी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. 9. साप आणि धनलाभ. काही स्वप्नशास्त्रीय मान्यतानुसार सोन्यासारखा किंवा चमकदार साप दिसणे आर्थिक प्रगतीशी जोडले जाते. हा श्रद्धेचा विषय आहे. 10. शिवलिंगाजवळ साप दिसणे. स्वप्नात शिवलिंगाजवळ नाग दिसल्यास अनेक भक्त याला भगवान शिवाच्या कृपेचे प्रतीक मानतात. हे धार्मिक श्रद्धावर आधारित आहे. स्वप्नशास्त्र काय सांगते? स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा असतो. साप कोणत्या रंगाचा होता? तो काय करत होता? तुम्ही कसे अनुभवत होता? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. विज्ञान काय सांगते? विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर स्वप्ने ही आपल्या मनातील विचार, भावना आणि अनुभवाचे प्रतिबिंब असतात. जर तुम्ही दिवसभर सापाबद्दल विचार केला असेल किंवा एखादा सापाचा व्हिडिओ पाहिला असेल, तर तो स्वप्नात दिसू शकतो. सापाचे स्वप्न आणि भविष्यातील घटनांचा थेट संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. लोक सापाच्या स्वप्नाला इतके महत्त्व का देतात? कारण साप हा प्राचीन काळापासून रहस्य, शक्ती आणि भीतीचे प्रतीक राहिलेला आहे. भारतीय संस्कृतीतही नागांना विशेष स्थान आहे. त्यामुळे सापाशी संबंधित स्वप्नाकडे लोक विशेष लक्ष देतात. स्वप्न पडल्यावर काय करावे? घाबरू नका. स्वप्नाची नोंद करा. सकारात्मक विचार ठेवा. अंधविश्वास टाळा. श्रद्धा आणि विवेक दोन्ही जपा. मग स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ? याचे एकच उत्तर नाही. काही मान्यतामध्ये ते शुभ मानले जाते, तर काही ठिकाणी सावध राहण्याचा संकेत मानला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्नापेक्षा तुमचे कर्म आणि निर्णय तुमचे भविष्य घडवतात. तुम्हाला कधी स्वप्नात साप दिसला आहे का? आणि त्यानंतर काही विशेष घटना घडली होती का? त्याचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, रहस्यमय आणि रोचक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.